कल्पना करा, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठी सर्जरी चालू आहे आणि अचानक करून त्या हॉस्पिटलमधले एक-एक कॉम्प्युटर्स बंद पडत चाललेले आहेत आणि जे मशीन आज पेशंटचा जीव वाचवत होतं, त्या मशीनमधला सर्व डेटा वाईप होत चाललेला आहे. हा कुठल्याही चित्रपटामधला सीन नसून हा ॲक्चुअली स्ट्रायकर मेडिकल सोबत घडलेली घटना आहे. तर हॅकर्सनी त्यांच्या मायक्रोसॉफ्टच्या इंटरनल सिस्टम्सवरती हल्ला केला आणि त्यातून मायक्रोसॉफ्ट इंट्यून ह्या टूलचा वापर केला. हॅकर्सनी ह्या टूलवरती ताबा मिळवला आणि जगभरातील 2 लाख पेक्षा डिव्हाइसेसचा डेटा पुसून टाकला. तर असं म्हणलं जातंय की हा एक जिओपॉलिटिकल अटॅक होता, म्हणजेच एका देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी केलेला हमला होता. तर ह्यातून 50 टेराबाईट एवढ्या डेटाची चोरी झालेली आहे. याच्यामध्ये मेडिकल रेकॉर्ड्स, त्याच्यानंतर काही प्रोटोटाइप्स असतील ते, मेडिकल डिटेल्स, या सगळ्या गोष्टी चोरल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, या हल्ल्याला एक धोक्याची घंटा म्हणून समजा आणि विचार करा, जर उद्या मेडिकलवरती असेच हमले होत असतील, उद्या मोठ्या हॉस्पिटल्सवरती हमले होत असतील, ज्यावेळी एखादी सर्जरी चालू आहे, अशा वेळेला पेशंटचा जीव किती धोक्यात जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, असे हल्ले अजून होतील का?